तर कसे आहात तुम्ही लोक? मजेत आहात ना? आजचा मजेत असल्याच पाहिजे. तुम्हाला एक सांगू का? जर का तुम्ही हिंदी बिग बॉस शो पाहत नाही आहात, तर मी अगदी उत्तम करत आहात. म्हणजे कशाला तो हिंदी बिग बॉस शो पाहायचं, बरोबर आहे ना? जे पाहत नाहीये त्यांना सॅल्यूट आहे. पण ते जे पाहत आहेत, त्यांनाही मी सांगतो काय फायदा आहे तो हिंदी बिग बॉस शो पाहून? खूप सारी कारणं आहेत त्याच्या मागं. अर्थात काही लोक याच्यासाठी पाहत असतील, की आपला मराठी माणूस तिथे गेलेला आहे. ओके. पण तुम्हाला सांगतो आत्ताच वीकेंडचा वाढ झाला. त्याच्यामध्ये एक कॉमेडियन आला होता. तो बोलला होता, की त्याला घेणार होते बिग बॉस शोमध्ये. पण प्रणित मोरेला घेतलं. आता तो एवढ्या मोठ्या स्टेजवर खोटं तर बोलणार नाही. आणि बोलला जरी असेल आणि जरी प्रणित मोरेला घेतला असेल, म्हणजे तो कॉमेडियन आधी ठरवला नसेल आणि एक माणूस घेतला असेल, तरी एकच माणूस आहे, पण त्याला पण दाखवलं जात नाही. त्याला पण हिणवलं जात आहे. त्याला वेगवेगळं कोणी कोणी काय काय बोलत आहे. सलमान खान म्हणतोय, की तू फक्त माझ्याच याच्यावर घर चालवतोय प्रणित मोरे, असं काय काय खूप काय काय बोललेलं आहे. म्हणजे मी आता ते सर्व काही सांगणार नाहीये. मी फक्त एवढं सांगणार आहे, जर का तुम्ही बिग बॉस शो नाही बघत आहे तर अतिउत्तम करत आहेत मराठी माणूस म्हणून. कारण की हिंदी बिग बॉस शो चालू करण्यात आला, मराठी बिग बॉस मागे ठेवण्यात आला. कारण की मराठी ऍक्टर्सला कामं भेटतात. मराठी हिंदी मुद्दा चालू होता तेव्हाच ही गोष्ट करण्यात आली आहे. मराठी बिग बॉस मागे ठेवण्यात आलेले आहे. त्याच्या मागचं अजून एक कारण आहे, की मराठी बिग बॉस आहे त्याला टीआरपी चांगली येते. अजून एक गोष्ट म्हणजे आता जर का हिंदी बिग बॉस मध्ये मराठी माणूस आहेत, तर त्याला सपोर्ट करायचं नाही का? मग आपण का नाही पाहायचं? मी तुम्हाला सांगू का, एक काम करा, तुम्ही टीव्हीवर पाहू नका, नाहीतर OTT वर बघा. हा, म्हणजे जिओ हॉटस्टारवर बघा. जेव्हा फॉरवर्ड करता येतं तुम्हाला प्रणित मोरे आला, की म्हणजे तेवढं पाहता येतं. कारण की तुम्हाला सांगू, प्रोमो मध्ये जेवढे व्हिडिओ दाखवतात ना प्रणित मोरेच्या, तेवढ्या टीव्हीवर दाखवते मी. आणि जरी दाखवल्या व्हिडिओ फुटेज दाखवल्या, तरी प्रणित मोरे बोलत असत. तर कालचाच इन्सिडेंट आहे, की तो जिमच्या इथे बोलत होतात आणि त्याचं चालू होतं बोलणं, पण त्याला न दाखवता पुन्हा मास्टर शॉट म्हणजे लांबून दाखवत होते. चाकी पब्लिक दाखवत होती, प्रणित मोरे छोट असा असं बोलत राहिला त्याचा. म्हणजे दाखवायचं पण त्याला सेपरेटली दाखवायचं. बाकीच्यांना कसं क्लोज दाखवतात तसं त्याला दाखवायचं नाही. आता हे ज्यांना अँगल्स माहिती असेल त्यांना बरोबर कळते, की मी काय बोलतोय ते. म्हणजे तो स्पष्ट दिसणार नाही. आणि अशा वेळेस दाखवायचं, की ज्या वेळेस थोडासा पॉईंट रिलीफ नसेल, म्हणजे जो पॉइंटेबल बोलत असेल तेव्हा त्याला दाखवणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप त्याला कमी स्क्रीन भेटते. जेव्हा तो बोलत असतो त्याला बॅक साईडने कॅमेरा राहतो, व्हॉइस लावतात, समोरचा व्यक्ती दिसतो प्रणित मोरेचा, फक्त बॅक साईड दिसतो. अनेक वेळा असं मी बघितलेलं आहे. त्याला कमीत कमी दाखवले जातात, मग तेवढं आपण OTT वर पाहू शकतो. आणि का? कारण की बाकीचे खूप सारे आहेत. म्हणजे अगदी एक तान्या मित्र म्हणून आहे, तिला दाखवले जातात. मी ते रोस्टिंग कधी करणार आहे, त्याची व्हिडिओ येणार आहे तुम्हाला, की एक्झॅक्टली कशी कॅरेक्टर घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही बिग बॉस शो पाहत आहे, तर मी तुम्हाला सांगतोय, की जिओ हॉटस्टारवर पहा, त्याचा रिचार्ज मारा, असे बोलणार नाही. कारण की तुम्ही जर का फ्रीमध्ये घेतलं तर 1 महिन्याचं 2 तास राहतं आणि तुम्ही 5-10 मिनिटं प्रणित मोरे फक्त 5 मिनिटं दाखवतात. तेवढं तुम्ही फॉरवर्ड करून पाहू शकता. तेवढं बघून घ्यायचं आणि विषय सोडून द्यायचा. तुमचा वेळही वाचतो आणि टेन्शनही नाही. आणि पण तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. आता मराठी माणूस गेलेला आहे हिंदी बिग बॉसमध्ये. तुम्ही काही न पाहता प्रत्येक हप्त्यात तो नॉमिनेट केला जातोय. सगळे त्याच्यावर खार खात आहेत. तर तुम्ही नाही म्हणून त्याला वोटिंग करायचं सोडू नका. वोटिंग करत राहा त्याला. आता या हप्त्यामध्ये तो नॉमिनेट असेल तर त्याला वोटिंग करत राहा. अपडेट घ्यायची. हा जर का नॉमिनेट आहे तर ॲपवर जायचं, वोटिंग करायची. आपण सपोर्ट करायचा आपल्या ह्याच्याने. पण आता जोपर्यंत ते प्रणित मोरेला दाखवत नाही, तोपर्यंत आपणही त्यांना पाहायची गरज नाही. तर एकूण असं आहे. याच्यासाठी चालू होतं, जर का तुम्ही बिग बॉस शो पाहत आहात तर पाहू नका. कशाला पाहायचं आहे? आणि जर काही पाहायचं असेल तर तुम्ही जेवढं आपल्याला पाहायची गरज आहे तेवढंच पाहूयात. आणि पूर्ण पाहून काय फायदा नाही. कारण की जर का मला नाही असं वाटत, की तुम्हाला बोर होत नाही का? म्हणजे तेच तान्या मित्तलला पाहून, तेच अमलला पाहून, तोच बाबा शेर पाहून, म्हणजे ते आपल्याला बोर करायचे कामं आहेत. आणि आपण का पाहतो? मराठी माणूस म्हणून एक मराठी माणूस घेतला आणि एकच मराठी माणूस घेतलाय, त्याला ते काढत का नाहीये? कारण की आपण पाहतोय म्हणून. आणि ते काढणारही नाही कारण की आपण वोटिंग करत राहायचे म्हणून. हे लक्षात ठेवा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा.